Good afternoon, everybody. We have already studied growth hormones, that is, auxins, gibberellins, cytokinins. Now, we are going to learn about the fourth plant hormone, that is, ethylene. It is the only gaseous growth regulator. हा हार्मोन गॅस आहेत, म्हणजे तो गॅसियस फॉर्ममध्ये असतो. इट इज द ओनली गॅसियस ग्रोथ रेग्युलेटर. हा हार्मोन ग्रोथ रेग्युलेटर करतो आणि तो गॅस फॉर्ममध्ये असतो. डेनी 1924 रिपोर्टेड इथायलिन इज इफेक्टिव्ह इन फ्रूट रायपनिंग. डेनी या सायंटिस्टने 1924मध्ये असा रिपोर्ट मांडला की हा हार्मोन फ्रूट रायपनिंगसाठी, फळं पिकण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. गॅसियस फॉर्ममध्ये गॅसच्या वायूच्या स्थितीमध्ये असलेला हा हार्मोन्स फळ पिकण्यासाठी महत्त्वाचा आहे. देन गॅनी 1934 established that plants naturally synthesize ethylene. परंतु वनस्पती हा हार्मोन निसर्गतःच त्यांच्यामध्ये तयार करतात. नॅचरली त्यांच्यामध्ये तो तयार होतो, सिंथेसाइज होतो. Crocker 1930 proposed that ethylene is the plant hormone responsible for fruit ripening. त्याचप्रमाणे 1930मध्ये सुद्धा ज्याप्रमाणे डेनी त्याचप्रमाणे क्रॉकर याने सुद्धा मांडलं की फ्रूट रायपनिंगसाठीच हा वायू, हा हार्मोन इथायलिन जबाबदार असतो प्लांटमध्ये. इट इज अ सिम्पल गॅसियस हायड्रोकार्बन. आता आपण या अगोदर इथेन, इथाइन हे शिकलेलो आहोत. म्हणजे हा हायड्रोकार्बनमध्ये येणारा आणि वायूच्या फॉर्ममध्ये असणारा रूम टेम्परेचरला विथ इसेन्शियल रोल इन द फ्रूट रायपनिंग. पुन्हा इथे तिसऱ्या वेळेस आलं की हायड्रोकार्बन आहे आणि महत्त्वाचा आहे, त्याचा महत्त्वाचा रोल आहे फळं पिकण्यामध्ये, फ्रूट रायपनिंगमध्ये. द मोस्ट वाईडली यूज्ड कंपाऊंड ॲज अ सोर्स ऑफ इथायलिन इज इथेफॉन. आता इथेफॉन, तर इथायलिनमध्ये जास्त प्रमाणात यूज होणारा एक कंपाऊंड जो इथायलिनचा सोर्स आहे, स्रोत आहे, तो आहे इथेफॉन. आणि इट इज सिंथेसाइज्ड इन रूट्स, शूट, अपायकल मेरिस्टेम, रायपनिंग फ्रूट्स. मग हा जो प्रकार आहे इथायलिनचा, हा कुठे कुठे प्लांटमध्ये सिंथेसाइज होतो? तो मुळांमध्ये, प्लांटच्या रूट्समध्ये, शूट, अपायकल मेरिस्टेम, शूटमध्ये पण शूटच्या ठिकाणी अपायकल मेरिस्टेम, म्हणजे लॅटरल मेरिस्टेम, अपायकल मेरिस्टेममध्ये तो सिंथेसाइज होतो. तसंच जे फळं पिकणारे असतात त्या फळांमध्ये सुद्धा इथायलिन कंपाऊंड हा सिंथेसाइज केला जातो. इथ्रेट किंवा इथेफोन इज अ 2-क्लोरोइथिल फॉस्फरिक ॲसिड. हे त्याचं केमिकल नाव आहे, 2-क्लोरोइथिल फॉस्फरिक ॲसिड. आणि जेव्हा वॉटरमध्ये हा डिझोल्व होतो त्यावेळेस गॅस तयार होतो, त्या गॅसला म्हटलं जातं इथायलिन. म्हणून जो कंपाऊंड आहे, जो इथायलिनचा सोर्स आहे, तो आहे इथेफॉन आणि त्याचं केमिकल नाव आहे 2-क्लोरोइथिल फॉस्फरिक ॲसिड. वॉटरमध्ये डिझॉल्व झाल्यानंतर इथायलिन गॅस रिलीज होतो. आता आपण फिजिओलॉजिकल इफेक्ट्स अँड ॲप्लिकेशन ऑफ इथायलिन, इथायलिनचे फिजिओलॉजिकल इफेक्ट्स ऑन प्लांट अँड ॲप्लिकेशन्स काय ते पाहूया. इट प्रमोट्स रायपनिंग ऑफ फ्रूट्स लाईक बनानाज,
apples and mangoes. It promotes ripening of fruits. तर फळं पिकण्यासाठी जसं बनाना केळी, ॲपल्स सफरचंद आणि आंबे पिकविण्यासाठी ह्या गॅसचा म्हणजे इथायलिनचा उपयोग केला जातो. It stimulates initiation of lateral roots in plants. लॅटरल रूट्स जे असतात मेन रूट, तसेच काही लॅटरल रूट्स म्हणजे साईडचे जे मूळ आहे ते मुळाला परत साईडनं काही मूळ येतात जमिनीमध्ये, तर त्या लॅटरल रूटच्या इनिशिएशनसाठी चांगल्या प्रकारे सुरुवात होण्यासाठी ते रूट येण्यासाठी त्यांना स्टिम्युलेट करतं म्हणजे उत्तेजित करतं इन प्लांट्स वनस्पतीमध्ये. अँड ब्रेक्स द डॉर्मन्सी ऑफ बर्ड अँड सीड. त्याचप्रमाणे उगण्याची जी निष्क्रियता असते किंवा जे उशिरा बी उगतात, सीड जर्मिनेशन जर उशिरा होत असेल आणि बर्ड हे उशिरा स्प्राउट होत असेल, तर त्यांची ती जी डॉर्मन्सी आहे ती ब्रेक करून बर्ड्स हे लवकर स्प्राउट होतात, तर सीड जर्मिनेशन लवकर होते. इट ॲक्सलरेट्स द ॲब्सिशन ॲक्टिव्हिटी इन लीव्ज. आता ॲब्सिशन ॲक्टिव्हिटीमध्ये लीफ फॉलिंग होते, कारण लीफचं पिटिओल, लीफचं जे देठ असतं, देठ आणि त्याची ती जॉईनिंग, त्या ठिकाणी एक लेअर तयार होतो ॲब्सिसिक ॲसिडचा. त्यामुळे पान गळती होते आणि झाडाची पाने गळून खाली पडतात. म्हणून अशा प्रकारे पान गळती जास्त होण्यासाठी त्याला ॲक्सलरेट करणारे सुद्धा इथायलिन असते. इट ॲक्सलरेट्स द ॲब्सिशन ॲक्टिव्हिटी इन लीव्ज, फ्लावर्स. तसेच ॲब्सिशन हे फ्लावर्समध्ये पण होतं. आणि फळंसुद्धा, फुलं ज्याप्रमाणे झाडाची गळून पडतात इथायलिनमुळे, त्याचप्रमाणे फ्रूटसुद्धा झाडाची ही गळून पडतात. फ्रूट्स by forming of abscission layer. Ethylene inhibits the growth of lateral buds and causes apical dominance. त्याचप्रमाणे जे लॅटरल बर्ड्स असतात म्हणजे अंकुर, ते बर्ड्स एखाद्या प्लांटमध्ये साईडना काही जर फांदी डेव्हलप होण्यासाठी नवीन अंकुर फुटला असेल, कोंब आला असेल, तो कोंबसुद्धा हा स्टॉप करतो, इनहिबिट करतो इथायलिन. परंतु ॲपिकल डॉमिनन्स, परंतु वरचा जो शेंडा वाढविण्यासाठी इथायलिन मदत करतं, म्हणजे ब्रँचेस कमी होतील व प्लांटची हाईट वाढेल केवळ इथायलिनमुळे. सो इथायलिन इनहिबिट्स द ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स अँड कॉजेस ॲपिकल डॉमिनन्स अँड रिटार्ड्स फ्लावरिंग. तसेच फुलं लागण्याची क्षमता सुद्धा प्लांटची कमी करतं, ते म्हणजे रिटार्ड्स करतं, रिटार्ड्स फ्लावरिंग. इट इज असोसिएटेड विथ द एन्हान्समेंट ऑफ प्रोसेस ऑफ सेनेसेन्स ऑफ प्लांट्स ऑर्गन्स. मीन्स इट इज असोसिएटेड विथ द एन्हान्समेंट ऑफ प्रोसेस ऑफ सेनेसेन्स ऑफ प्लांट ऑर्गन्स. आता एन्हान्समेंट ऑफ प्रोसेस ऑफ सेनेसेन्स ऑफ प्लांट ऑर्गन्स. इथायलिन एन्हान्समेंट करतं कोणत्या प्रोसेससाठी? सेनेसेन्स. सेनेसेन्स म्हणजे एजिंग, म्हणजे प्लांटचे जे ऑर्गन्स असतात, ज्यामध्ये फ्लावर्स असेल, फ्रूट्स असेल, काही ब्रँचेस असेल, लीव्ज असेल, तर त्यांचं वयस्करपणा लवकर दिसतो, एजिंग झालेलं दिसतं, म्हणजे सेनेसेन्स. तर सेनेसेन्समध्ये लवकर पानं पिवळी पडतात, फ्रूट लवकर राईप होऊन फ्रूट गळती होते, म्हणजे फळं लवकर पिकून खाली पडतात. तर ह्या प्रकारचे जे प्लांट आणि प्लांटचे ऑर्गन्स आहे, तर त्या ऑर्गन्समध्ये वय लवकर झालेलं दिसतं आणि मग त्यामुळे त्या वय झाल्यानंतर ह्या प्रकारे आपल्याला त्यामध्ये दिसू शकतं लीव्स फॉलिंग, फ्रूट येलोईंग या प्रकारे. सो एन्हान्समेंट ऑफ प्रोसेस ऑफ सेनेसेन्स
of plants' organs. Next, it inhibits flowering in most of the plants except pineapple. त्याचप्रमाणे हे थांबवतं, फ्लावरिंग थांबवते. कोणाकोणामध्ये? इन मोस्ट ऑफ द प्लांट्स एक्सेप्ट पायनॅपल. पायनॅपल सोडून इतर बऱ्याचशा प्लांट्समध्ये फ्लावरिंग म्हणजे फुलं येण्याची क्षमता ही प्लांटची ते कमी करतं. इट इनहिबिट्स फ्लावरिंग इन मोस्ट ऑफ द प्लांट्स एक्सेप्ट पायनॅपल. पायनॅपल सोडून इतरांमध्ये. इट कॉजेस एपिनॅस्टी, ज्यालाच ड्रुपिंग पण म्हणतात, म्हणजे लिप गळती. अँड फ्लावर्स. इट कॉजेस ड्रॉपिंग ऑफ लीव्स अँड फ्लावर्स. जसं वरती दिलंय त्याचप्रमाणे पानं आणि फ्लावर गळती यामुळे होत असते, इथायलिनमुळे. इट इन्क्रीजेस ॲक्टिव्हिटी ऑफ क्लोरोफायलेज एन्झाईम. क्लोरोफायलेज एन्झाईम हे क्लोरोफिलला ब्रेक करतं, ते डिस्ट्रॉय करतं आणि त्यामुळे ग्रीनीनेस हा प्लांटमध्ये न राहता, प्लांट ग्रीन न राहता, ल्यूज किंवा फ्रूट ग्रीन न राहता, तो ग्रीन सबस्टन्स निघून गेल्यामुळे एक ते येलोइश किंवा रेडिश बनेल, ते येलोइश बनेल. इट इन्क्रीजेस द ॲक्टिव्हिटी ऑफ क्लोरोफायलेज एन्झाईम कॉझिंग डिग्रीनिंग इफेक्ट. डिग्रीनिंग म्हणजे ग्रीन, हिरवा नसलेला परिणाम हा बनानामध्ये, सायट्रस फ्रूटमध्ये दिसतो. जसं लिंबू जे असतं कमी कालावधीपर्यंत ते ग्रीन असतं, परंतु नंतर ते पिवळसर बनतं. मग सायट्रस फ्रूट कोणकोणते येतात? ज्यामध्ये चवीला आंबट असणारे सर्व फ्रूट्स, ज्यामध्ये सायट्रिक ॲसिड असते, असे सर्व सायट्रस फ्रूटमध्ये अशा लिंबाच्या जातीमधील सर्व, मग संत्री असेल, मोसंबी असेल, म्हणजे ऑरेंज वगैरे, हे सर्व फ्रूट हे नंतर पिवळे बनतात. याचं कारण त्यांच्यामध्ये डिग्रीनिंग होतं आणि डिग्रीनिंग होण्यासाठी क्लोरोफायलेज एन्झाईम लागतं आणि क्लोरोफायलेज एन्झाईमची ॲक्टिव्हिटी इथायलिन इन्क्रीज करतं. त्यामुळे डिग्रीनिंग इफेक्ट हा दिसतो, जो बनानामध्ये पण दिसतो आणि सायट्रस फ्रूट्समध्ये सुद्धा दिसतो. अशा प्रकारे इथायलिन हे ग्रोथ हार्मोन आज आपण शिकलो आहोत.